या दोन्ही तालुक्यामध्ये. आता इथं राजकीय सुद्धा विषय नाही झाला मित्रांनो. करायचं तुमचं म्हणणं. आमच्यामधलंच कोणतरी जर उठतं राजकारणासाठी दुसऱ्या म्हणतं म्हणून समाजाच्या कार्यकर्त्याला जर घेतो तर त्याच्यावर अट्रॉसिटी म्हणतो. हा कुठला प्रकार? अरे तुम्ही एखाद्या आपल्या कार्यकर्त्यावर अट्रॉसिटी करून त्याच्या घरामध्ये 2 महिने कुलपं घालताय आणि तुम्ही एखाद्या खुर्चीवर बसता त्यांच्या खुर्चीवर बसत असताना तो गोवाच्या टोपलं खाली ठेवलेला मित्रांनो याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे. आणि म्हणून आपल्याच कार्यकर्त्याच्या घराला किल्ल्या घालण्याचं महापाप आपल्या माणसाकडे होणार नाही याच्या पुढे याची दक्षता आम्हाला तुम्हाला सर्वांना घ्यायचं. काय कोणाही याची परिस्थिती आम्हाला माहिती आहे. गेल्या 40 दिवसापासून त्या घरामध्ये घरचा पुरुष नाहीये. त्यांच्या मुलाबाळांचं काय, त्यांच्या पत्नीचं काय, त्यांच्या आईचं काय, लहान लहान मुलं आहेत, आजारी असलेली माणसं आहेत, आजारी माणसं आहेत, त्यांच्याबद्दल कोणी विचार केलाय का? या प्रशासनाला आम्ही विनंती केलेली होती की साहेब त्याची शहानिशा करा. कुठे गुन्हे कुठेही दाखल होणार नाही त्याची काळजी घ्या. आमचा जर माणूस चुकवला असेल तर 100% तो शिक्षक पात्र असेल तर त्याला शिक्षा द्या. परंतु अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही आवाज याच्यासाठी उठवायला या ठिकाणी आलो. आपला कुठलाच गुन्हा नाही, अट्रॉसिटीची भानगड कुठलीच नाही. तो हा पंचायतचा ग्रामपंचायत आणि प्रशासनाचा विषय आहे. पण त्या ठिकाणी झालं असं, त्याला व्हिडिओने पत्र दिले पोलीस स्टेशनला की तो महिला अनधिकृत आहे आणि काढण्यासाठी तुम्ही पोलीस प्रोटेक्शन मागा. आणि पोलिसांना त्यांनी पत्र दिले की तुम्ही त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन देऊन ते झेंडा काढा. आणि मग ग्रामपंचायतीने कामाला लावलेली माणसं झेंडा काढायला गेली आणि त्यांच्यावर अट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल झाले. आणि मी बघितलं की सीसीटीव्ही फुटेजमध्ये आमच्या तुमच्या बापाच्या पुतळ्यावरती जाऊन त्या ठिकाणी लग्न करण्याचं महापाप तुम्ही करताय. दगड मारताय, चप्पल फेक करताय. आणि हराम करायला ज्या ठिकाणी आमच्या बापाचं आव्हान झालं ना त्या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही. आणि जो गप्प बसेल तो आपल्या बापाचा मुलगाच नाही. त्या ठिकाणी मी 10:42 या ठिकाणी आबाईदादाला फोन केला असता. या ठिकाणी महाराष्ट्राचे खूप मोठे नेते असलेले स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांची जयंती आहे. होते त्यांनी सांगितलं मी गाडीमध्ये बसतो जयंतीतून शक्य होईल तितकं लवकर येतो. 11:40 अवघ्या 50 मिनिटांमध्ये हा नेता आमच्या शिक्षेसाठी बाहेर आला. या ठिकाणी मी एका पक्षाचा कार्यकर्ता पण पक्षाच्या जोड्या बाजूला ठेवून आपण आपल्या बापाचा अपमान झालाय त्याचा बदला घेण्यासाठी मदत तयार आहे. आपण कुठेतरी या ठिकाणी एकत्रित आलात तुमचे खरं म्हणजे सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि आपलं संघटन ज्या ठिकाणी कमी करत होतं याच माध्यमातून कोणाही गावला जे झालं त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही खेड्यामध्ये होऊ शकते. पण अशी दक्षता आपण सर्वांनी घ्यायचं. छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगरहून सुद्धा आपले कार्यकर्ते या ठिकाणी दिले. म्हणजे समाजाची भावना समाजाची आपुलकी असणाऱ्या वेळेला सारखे माणसं सुद्धा आज जिवंत आहेत. आम्हा तुम्हाला सर्वांची माणसं सगळी जे कार्यकर्ते तुमच्या पाठीमागे आम्ही 100% या ठिकाणी उभा. आज फक्त उदगीर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी तुमच्या गावामध्ये तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला जो पुतळा आहे या पुतळ्याचं या ठिकाणी अभिषेक सुद्धा करण्यात आला. आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्ही 4 दिवस झाले ठाण म्हणून बसलो. ते सर्व नाहीये. म्हणून तुमच्या पाठीमागे आम्ही या ठिकाणी 100% सातत्याने आहोत. तुम्ही वीर खताची गरज नाही. दादा आज त्या गावामध्ये वातावरण इतकं हालाकीचं आहे, इतकी बिकट परिस्थिती आहे. आणि आमच्या सगळं कार्यकर्ता बाहेर लागलेला तुम्ही ती शिवाय देतात लोक. तुम्ही म्हणलं तरी कशासाठी भांडण करताय, काय झालं तुम्हाला हे पण सांगा आम्हाला. गावाला तुम्ही जावा, तुम्ही जावा, कुठे जावा. अरे काय काय पाकिस्तानमध्ये गेलो होतो आम्ही. आणि आम्ही आमच्या महाराष्ट्रात आहे त्या बाबाला महाराष्ट्र आबाधित राहायला पाहिजे. म्हणून तुमच्या रक्षणासाठी आमच्या रक्षणासाठी या महाराष्ट्रामध्ये स्वतःची पर्वा न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या सौराज्य उभा केलं. ते सौराज्य त्यांच्या पुतळ्याला दगड घालण्यासाठी उभं केलं होतं. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यघटना त्या ठिकाणचं अष्टप्रधान मंडळ सगळं काही डोळ्यासमोर ठेवून एवढी मोठी घटना बाबासाहेबांनी आम्हाला दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब अभिप्राय होते कधीही त्यांना ते विसरू शकले नाही. आणि ते बाबासाहेब आम्हाला समजले नाही, लोकांना तुम्हाला काय समजलं नाही. आणि सगळ्या काही समाज करण्यात नसतो. तर त्या समाजामधल्या सुशिक्षित माणसांना माझी विनंती आहे आपापल्या